तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे जलझुलणे एकादशीनिमित्त श्री रामदेव बाबाची पालखी काढण्यात आली। यावेळी राजस्थानी समाज व बाबांचे भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। राजस्थान राज्यातील रामदेवरा या शहरात श्री रामदेव बाबाचे मोठे मंदिर असून या कलयुग अवतारी बाबांनी समाधी आजच्या दिवशी म्हणजेच जलझुलणी एकादशीच्या दिवशी घेतली आहे। या देवाला मानणारा वर्ग संपूर्ण देशात आहे। सध्या रामदेवरा येथे संपूर्ण महिनाभर यात्रा भरत असते। संपूर्ण देशात ठिकठिकाणी त्यांच्या भक्तांनी रामदेव बाबा यांचे मंदिर बांधले आहे। तसेच मंदिर संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक येथे सुद्धा आहे। या दिवशी येथे श्री रामदेव बाबा यांची पालखी दरवर्षी तिथीप्रमाणे काढण्यात येते। श्री रामदेव बाबा यांच्या समाधीला 600 वर्ष पूर्ण झाली आहे। त्यानिमित्ताने संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक, वानखेड, संग्रामपूर, टुनकी येथे रामदेव बाबाची पालखी काढण्यात आली। यावेळी सर्वप्रथम राजस्थानी समाजाकडून श्री रामदेव बाबा की पालखी सजवण्यात आली। यानंतर गावातून बँड बाजाच्या गजरात धडाक्यात पालखी काढण्यात आली। पालखी वान नदीच्या पुलावर नेऊन पालखीतील रामदेव बाबा यांच्या मूर्तीचे सतीश शर्मा महाराज यांच्या हस्ते पूजन झाले। यानंतर आरती करण्यात आली। पुन्हा पालखी बालाजी मंदिरात नेऊन तिथेही पूजन व आरती करण्यात आली। यावेळी राजस्थानी समाजातील महिला, पुरुष, लहान मुले, मुली उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता गोपाल धर्मार, पातुर्डा।